राजकारणात काही गोष्टी काळाच्या ओघात बदलतात, काही गोष्टी फॅशनप्रमाणे परत येतात, पण एक गोष्ट मात्र जुनीच. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीची रेग्युलर ट्रेनिंग अकॅडमी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत पक्षांना पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. जणू रिलायन्स फ्रेशची सेल लागली तशी रांग. कोण कुठे उभा राहणार, कोण कोणाला मागे टाकणार आणि कोणते वार्ड कोणाच्या खिशात जाणार याचा धुमाकूळ. लोकसभा आणि विधानसभा हा नेत्यांचा खेळ. मोठे पोस्टर, मोठे वायदे आणि मोठ्या सभा. पण खरे युद्ध लढतात ते तळागाळातील सैनिक. या फौजीची फॉर्मेशन होते स्थानिक स्वराज्य निवडणुकीतून. वार्ड पातळीवरचे राजकारण म्हणजे जुना ताशाचा पत्ता. लहान वाटतो पण पूर्ण खेळ उलथवतो. त्यामुळेच पक्ष आता कार्यकर्त्यांना संधी देताना चव्हाट्यावरच वर्चस्वाची कुस्ती लावू लागले आहेत. माझा माणूस, त्याचा माणूस आणि तो कुणाचा नाही तर उगाच नका विचारू असे समीकरण जमवले जात आहेत. सरळ सांगायचं झालं तर ही निवडणूक म्हणजे पक्षांची चाचणी नव्हे, जमिनीचे बारोमीटर. जो इथे मजबूत तो पुढेही तितकाच दमदार. अनुभवी कार्यकर्त्यांना संधी हवीच, पण नव्या पिढीची ही एंट्री अपरिहार्य आहे. परंपरा सांगते घर सांभाळायचं तर अनुभवी हात हवेच, पण छप्पर उंच करायचं तर नवे हातही लागतात. पुरोगामी मार्गही हाच सांगतो. जुने जाणकार आणि नवे दमदार यांचा संगम. आजची लढत वैचारिक नसून संघटनात्मक ताकदीची परीक्षा बनली आहे. कार्यकर्तेही खेळकर झाले. पक्ष बदलणे हा आता जणू स्वॅप मोड. पण जनता मात्र शांत बसून पाहते, कारण तिच्या दृष्टीने प्रश्न सोपा आहे. काम कोण करणार? कारण वार्डात नळ नाही वाहत तर नेत्याची भाषणे वाहत नाहीत. तिथे लागते प्रत्यक्ष कामाची ताकद. या सर्व गोंगाटात एक सत्य उघड उघड दिसते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचे पहिले पाऊल आणि त्या पावलावर उभा असतो कार्यकर्त्यांचा घाम. जो त्याची कदर करतो त्याची राजकीय यात्रा लांब जाते. निवडणुका सुरू आहेत, वर्चस्वाच्या लढाया पेटल्या आहेत, पण खेळाच्या शेवटी तळातला एकच मुद्दा, जनतेच्या विश्वासाचा ठसा कोण जिंकतो? आणि हो, या सगळ्या धावपळीत नेता बदलतो, सत्ता बदलते, पण वार्डाला पक्की गटारी, पाणी आणि रस्ता देणारा कार्यकर्ता तोच कायम हिरो ठरतो. याचे वृत्तांकन केले आहे लेखक संजय घोलप यांनी.